जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटील स्पष्ट बोलले. विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. 230 जागांवर महायुतीचा विजय झालाय. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 57 जागांवर विजयी झालेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान या निकालावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. आणि यावेळी जर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला 125 जागा मिळाल्या असत्या आणि आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजित पवार यांना सोबत घेतलं त्यावेळी आम्ही विरोध केला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होतो, मात्र तरीसुद्धा त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतलं गेलं, पण आम्ही विरोध केला नाही. आणि यावेळी त्यांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला 125 जागा मिळाल्या असत्या, आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या. शेवटी केंद्राच्या फायद्यासाठी जे सुरू होतं त्यासाठी आम्ही भाजपाला मदत केली. केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही कुठलीही आडकाठी आणली नाही. सर्व गोष्टींमध्ये तडजोड केली, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि दरम्यान श्रीकांत शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. आणि यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी काय चर्चा आहे तो निर्णय आमच्या हातातला नाही. महायुतीची बैठक होईल, त्याबाबत निर्णय होईल. एकनाथ शिंदे यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ही केवळ चर्चा असल्याचं म्हटलेलं आहे. निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.